आता बघूयात राजकीय टॉप 9 बातम्या। राहुल गांधींचे लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना पत्र, पुराव्याचं प्रमाण देऊनही मला बोलण्यापासून रोखलं, हा लोकशाहीवरील कलंक, त्याचा तीव्र निषेध करतो। राहुल गांधींची प्रतिक्रिया। अजितदादांसारखी व्यक्ती सुरक्षित नव्हती तर तुमच्या आमच्यासारखं काय, यशोमती ठाकूर यांचं वक्तव्य। तर अजित पवारांच्या विमान अपघाताची चौकशी झाली पाहिजे, यशोमती ठाकूर यांची मागणी। महायुतीसमोर कोणाची डाळ शिजणार नाही, निलेश राणे एकत्र आहे। सिंधुदुर्गामधील सभेमध्ये एकनाथ शिंदेंचं वक्तव्य। केंद्राच्या बजेटमध्ये मोदींनी कोकणाचा विचार केला, आम्ही पण कोकणावर बारीक लक्ष ठेवून आहोत, शिंदेंची प्रतिक्रिया। उद्धव ठाकरेंच्या कार्यकाळात आम्ही हळूच शिंदे साहेबांकडे निवेदन द्यायचो, तेव्हा हे शिंदे साहेब आमचं काम करायचे, नितेश राणेंची प्रतिक्रिया। जसे आमच्यासाठी आमचे नेते देवेंद्र फडणवीस तसेच एकनाथ शिंदे साहेब आहेत, जाहीर सभेत नितेश राणेंचं वक्तव्य। सिंधुदुर्गातील प्रचार सभेतून शिवसेना नेत्यांकडून नितेश राणेंचं कौतुक। समन्वयात गालबोट लागलं नाही याचं श्रेय नितेश राणेंना जातं, पालकमंत्री जिल्ह्याला काही कमी पडू देत नाहीत, निलेश राणेंची प्रतिक्रिया। सावंतवाडीतील बंडखोरी पालकमंत्री नितेश राणेंनी कमी केली, केसरकरांचं वक्तव्य। मैत्रीचा एक नवीन अध्याय, भारत आणि अमेरिकेतील ऐतिहासिक करारातून मोदी आणि ट्रम्प यांच्या मैत्रीचा विजय, मुख्यमंत्री फडणवीसांचं ट्विट। मुंडे साहेबांचा पोटी जन्म तरी आमच्या पक्षात घराणेशाहीला वाव नाही, पंकजा मुंडेंचं वक्तव्य। संघर्ष आणि अनेक सभा आणि आमदार निवडून आणल्यानंतर पद मिळालेलं आहे, पंकजा मुंडेंचं विधान। धैर्यशील मोहिते पाटलांच्या सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरेंवर निशाणा। 2009 आधी बाहेरचा पालकमंत्री नव्हता, त्यामुळे निधी मिळायचा, निधी कसा आणायचा यासाठी आम्ही खंबीर, धैर्यशील मोहिते पाटलांचं वक्तव्य। लाडक्या बहिणींना आम्ही 2100 रुपये दिल्याशिवाय राहणार नाही, मंत्री हसन मुश्रीफ यांचं वक्तव्य। अजितदादांनंतर ते खातं आता मुख्यमंत्र्यांकडे गेलंय, अधिवेशन झाल्यानंतर ते खातं पुन्हा आमच्याकडे येणार, मुश्रीफांची प्रतिक्रिया।